पुढचा कलाकार जो येतोय तो आपल्या मिश्किल विनोदांनी सगळ्यांना हसवत तर असतोच, पण मनानं तेवढाच भावुक सुद्धा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या या पुढच्या कलाकाराचं. खेळ मांडला 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 खेळ मांडला. अभिनेता होण्यासाठी खूप स्ट्रगल केलं. परिस्थितीचे चटके सहन करत करत आता इथवर येऊन पोहोचलो. त्या भुकेल्या कंगाल दिवसात माझी जिद्द टिकवून ठेवली ती माझ्या गाण्याने. माझ्यातल्या अभिनेत्याचा स्ट्रगल सुसह्य केला तो माझ्यातल्या गायकाने. ते माझ्या मनातलं गाणं आता तुमच्यासाठी. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. वर्षावातही कांती तव पाहुनी. ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. पाहिले न मी तुला. पाहिले न मी तुला. क्या बात आहे, खूप मजा आली. आणि या नवीन पर्वामध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आज या पर्वाच्या निमित्ताने कसा योगायोग जुळून आलाय बघ. अभिजित गुप्ते गुप्ते. विचारूयात कसं वाटतंय त्यांना. येस अवधूत. आय एम सॉरी, एक प्रश्न विचारू का? विचार ना प्लीज. तुझं लग्न झालंय? हो, लग्न झालंय आणि माझी बायको समोर बसली आहे. तिच्याकडे बघूनच हे गाणं म्हणत होतो मी. हाय शाबास, बरं झालं बरं झालं. तुझी बायको हे गाणं असं तू गात असताना बघून पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलीच असेल. तिला विचारू शकतो आपण ऍक्च्युली. कुठे आहेत वहिनी? नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे वा, माईक देऊनच ठेवलाय वाटतं हातात. म्हणजे तो चुकला तर मध्ये बॅकिंग वोकल्स द्यायला होता का माईक? नाही ना? नाही तसं काही नाही. बरं ठीक आहे. पण तुम्हाला कसं वाटलं त्याचं गाणं ऐकून? माझ्यापेक्षा जास्त तुम्ही चांगला जज आहात आता. नाही खरंच यार, कमाल आहे. ह्या गाण्याचीच कमाल आहे की अनिल अरुण यांनी जे गाणं केलेलं आहे आणि सुरेशजींचा मधाळ असा स्वर्गीय आवाज, गोडी असलेला. तर ह्या गाण्याच्या आम्ही सगळेच जण प्रेमात आहोत आणि तू ते छान मस्त गायलास. आणि तुझ्याकडे मी तुझा अभिनय कायम सिरियलमधनं बघत आलो होतो आणि तू बऱ्याच वेळा ते निगेटिव्ह रोल वगैरे करतोस ना असे. हो. मग तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू निगेटिव्ह रोल करायचा? इतका तू आत्ता सुंदर दिसलास ना गात असताना की गाणं बिणं बाजूला राहिलं.
म्हणजे सॉरी वहिनी जरा तर पण अनेक बाहेर खूप जणींना त्रास झाला असणार आज तर असाच त्रास अनेक जणींना होत राहो तुझ्या गाण्याचा तुझ्या दिसण्याचा ऑल द व्हेरी बेस्ट व्हेरी गुड. थँक्यू सो मच. वंदनाताई, ऐकलंय ना कधी तुला मी गाणे गाताना आणि ह्या अशा रूपात पहिल्यांदाच बघते पण खरंच मला तू आज चकित केलंस. तू अतिशय सिन्सिअर कलाकार आहेस हे मला माहिती आहे. खूप अभ्यास करून आपली भूमिका सादर करत असतो. भयंकर प्रत्येक प्रयोग 12वीच्या परीक्षेला बसल्यासारखा तो तयारीने करत असतो. पण आज मला खरंच सरप्राईज होता की तू इतका भावूक तो आहेसच पण इतकं भावपूर्ण गाणं पण म्हणशील अशी मला आशा नव्हती पण आता खात्री झाली. फार छान फार सुंदर गायलास. थँक्यू वंदनाताई. एक मिनिट एक अजून रिक्वेस्ट आहे. आता ह्याच्यानंतर तुला विचारेल की हे गाणं कुणाला तू डेडिकेट केलंस तर त्यावेळेला उगाच बायकोचं नाव नाही घ्यायचं ना. ते हे गाणं ज्यावेळेला खरं पहिल्यांदा कुणासाठी गायला असेल त्याचं नाव सांगायचं आपलं बस. चल माझा प्रश्न त्यानेच विचारला. बस आता मला बाकी काय नाही. नाही मी अगदी मनापासून सांगतो की हे गाणं फक्त आणि फक्त माझ्या बायकोलाच मी लोक कशी टीव्ही समोर खोटं बोलतात सतत खोटं बोलतात. नाही मी किती खरं बोलतो हे लोक किती बायकोला घाबरतात ना. नाही आमचं लव्ह मॅरेज नाही आहे आमचं अरेंज मॅरेज आहे त्यामुळे तसं आधी आम्ही कधीच एकमेकांना पाहिलं नव्हतं. ह्यावरही विश्वास ठेवा आता. काय बरं चला आता. बट सिरियसली हे माझं सारेगमपच्या मंचावरचं पहिलं गाणं माझ्या बायकोलाच मला डेडिकेट करायचंय. क्या बात आहे. पण अभिजित मगापासून त्या इतक्या छान एक्सप्रेशन्स देत आहेत. तृप्ती, मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही असं ऐकून आहोत की अभिजित सगळ्याच बाबतीत खूप एक्स्ट्रीम आहे. चिडतो तेव्हा खूप चिडतो, भाऊक होतो तेव्हा खूप भाऊक होतो. कसं सांभाळता तुम्ही? झाली आता सवय. 5 वर्ष झाली लग्नाला. सुरुवातीला काही झेपत नव्हतं आता झाली 5 वर्ष. हरकत नाही. तुमचं हे नातं असंच गोड राहावं आणि या पर्वामध्ये अभिजित असाच गोड गोड गात राहावा म्हणून खडी साखर. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.